त्या देशामधल्या विविध महत्वाकांक्षी आणि महत्वाच्या योजना जे केंद्र राज्य सरकार आणि लोकांचा सहभाग यातून जे देशामध्ये विकासाचे काम चालू आहे, त्याच धर्तीवर नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहाल की आतापर्यंत कामं झाली आणि आगामी काळात सुद्धा उत्तम काम नांदेड शहरातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, शहरामध्ये सुद्धा चांगलं काम आम्ही देणार आहोत. त्यामुळे हे जे आम्ही फिरवलंय नुसती काठी नाही आहे, नुसता वाल्व नाही आहे, हे तुमचा वाल्व म्हणजे तुमचं पाणी सुरू करून दिलं. आता या ठिकाणी वाल्व फिरला म्हणजे लोक म्हणते नेमकं काय केलं तुम्ही, काठी फिरवल्यासारखं वाटलं पण काय नेमकं झालं, तर तुमच्या घरात पाणी आलं. बघा, चेक करून घ्या पाणी आलं की नाही. नाही आलं तर महापूरला पकडा, म्हणजे नाही आलं आलं 100% आलं असेल. तो पाण्याचा वाल्व चालू करून दिला म्हणजे घरोघरामध्ये आपल्याकडे 24 तास पाणी चालू. पण 24 तास पाणी होत असताना मला डोक्यामध्ये कल्पना होती की 24 तास नळ चालू आणि 24 तास पाणी वाहत चालले गल्ली बोळात तेही चालू. असं काय होऊ देऊ नका. पाण्याचा वापर फार विचारपूर्वक केला पाहिजे. पाण्याचे स्रोत कमी होऊ लागलेले आहेत. भयंकर उन्हाळा आहे जगामध्ये, एकीकडे युद्ध चालू आहे, त्याचाही परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्या जगावर झालेला आहे. पेट्रोल, गॅस, केरोसिन, अमुक तमुक सगळेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि पाणी उन्हाळा एवढा कडक आहे की आता 39-40च्या पर्यंत आपण मार्च महिन्यामध्ये पोहोचलेलो आहोत. पुढं पाणी कसं टिकेल? तुम्ही म्हणा साहेब तुम्ही 24 तास पाणी म्हणले होते, अरे पाणी शिल्लक कसं टाकेल तर 24 तास मिळेल ना, हे समजण्याची गरज आहे. तर उद्यापासून सुरू होईल 24 तासाचं उद्घाटन केलं, चौकट येणार पेपरला. आहेत ना, मी सहकारी उभेच आहे तिकडे, चालूच आहे भाषणं आमची, सोशल मीडिया चालू. 24 तास पाणी, कुठे गेलं पाणी? टाकीमध्ये असेल तर येईल, टाकीमध्ये केव्हा मिळेल? नदीला असेल तर मिळेल, विष्णुपुरीला पाणी असेल तर मिळेल. आणि विष्णुपुरीलाच पाणी शिल्लक राहिलं नाही तर पाणी कसं मिळेल? त्यामुळे आपल्या त्या पाण्याचा उपयोग जपून करायला पाहिजे. पाणी आपल्याकडे आहे. शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख केला लोकांनी, ही गोष्ट खरी आहे. विष्णुपुरी प्रकल्प झाला नसता तर नांदेडलाही रेल्वेने पाणी कदाचित आणायची गरज पडली असती. पण ईश्वराची कृपा, शंकरराव चव्हाण साहेबांचं कर्तृत्व आणि दूरदृष्टी, आणि त्यामुळे नांदेड शहरामध्ये पाणी असं कधी कमी पडल्याचा इतिहास आजपर्यंत मी ऐकलेला नाही. ठीक आहे, 2 दिवसाआड आला असेल, 4 दिवसाआड आला असेल, पाऊस कमी झाला, नदीला वीज प्रकल्पाला, त्या गोष्टी घडतात. पण पाणी नांदेडमध्ये नाही असं कधी घडलेलं नाही. आणि त्यामुळे मला आनंद आहे की त्यांची त्यावेळेची दूरदृष्टी आज आपल्याला खूप उपकारक ठरत आहे, फार महत्वपूर्ण होत आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला पाणीच पाणी नांदेडमध्ये आहे, पाण्याची कमतरता नाही. डिस्ट्रीब्युशन सिस्टम चांगली करायची गरज आहे, वितरण व्यवस्था चांगली करायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांचा सहभाग. पाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा. पाणी आले म्हणजे वाहून चालले पाणी गटाराने, ही परिस्थिती तसं होऊ देऊ नका. म्हणून पाण्याचा वापर आज आपण व्यवस्थित. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे नांदेड शहराला सगळ्या प्रभागामध्ये, 20च्या 20 प्रभागामध्ये कुठंही पाण्याची टंचाई, वितरण व्यवस्था, तांत्रिकदृष्ट्या अडचणी अशा कुठे न भासता ही सगळी यंत्रणा आता आपण चालू करत आहोत. मीटरचाही आपण उल्लेख मगाशी माझ्या अध्यक्षांनी केला की पुण्याला माझं मीटर इकडे, माझ्या मीटरमध्ये इकडे असल्यामुळे मी पाणी न वापरता माझं बिल काहीच्या काही असं काही होऊ देऊ नका. त्याचं म्हणणं रास्त आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे. पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढंच आम्हाला बिल यावं. अशा आज सुरुवातीला तुम्ही फ्लॅट करतायत, ठीक आहे, परंतु काळजीही घ्या, जेवढा वापर तेवढंच बिल आलं पाहिजे. लोकांना अवास्तव आकारणी होऊ नये. आणि हे सगळं काळजी घ्या मीटर लावत असताना. लोकांना मी विनंती करेन की लाईटचं मीटर असो किंवा पाण्याचा मीटर असो, पाणी जो वापरेल जेवढं वापरेल तेवढंच बिल आलं पाहिजे. लाईटचं सुद्धा जेवढं वापर झालं तेवढंच बिल आलं पाहिजे. लाईट ही व्यवस्था अजून चांगली व्हायची गरज आहे. इथे काय पोल बिल बसते पण लोक सांगत होती, तिथे आयुक्तांना सांगे आता आपल्याला 100 दिवसाचा कार्यक्रम, आपल्या पाण्याचाच विषय नाही आहे. नांदेड शहरामधल्या 100 दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. आणि या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी अशा घेतलेल्या आहेत. छोट्या आहेत पण महत्वाच्या आहेत. घराच्या बाजूला लाईन आहे, लाईन मधून इलेक्ट्रिकल शॉक लागायची शक्यता आहे. आता ती लाईन अगोदर होती, घर नंतर झाली, आम्हाला माहिती आहे. आता झालं, होऊन गेलं. खरं म्हणजे त्यावेळेस घर बांधताना बघायला पाहिजे होतं की लाईनच्या जवळ घर बांधायचं नाही. लोकांनी आता घर बांधून, साहेब म्हणतात, लोक म्हणतात साहेब आता लाईन आमच्या घराच्या जवळ आली. मी म्हणतो लाईन घर जवळ ना आली, घर जवळ आलं, त्याच्यामुळे घडतंय. तुम्ही ते सांगत नाही. मी घर बांधून बसला, आता म्हणतो साहेब मला शॉक लागतो, घर जवळ आलाय. ठीक काय असो,
तर मी त्यांना सांगितलं बुवा ज्या धोकादायक ज्या वाहिन्या आहेत, जे घराला लागून आलेल्या आहेत, शॉक पासून माणसं मरतायत असं घडलं असेल किंवा घडायची शक्यता आहे, अशा ठिकाणची तातडीने वायर त्या काढा आणि भूमिगत अंडरग्राऊंड लाईन त्या ठिकाणी टाकून द्या, असं मी आयुक्तांना सुचवलेलं आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग आहे. हळूहळू पूर्ण शहरात तर करायचं आहे, पण धोकादायक जे झालेलं आहे ते तातडीने आपण मार्गी लावा, अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत. मला खात्री आहे की जे अभिवचन आम्ही दिलेलं आहे, आमचा जाहीरनामा प्रत्येक घरात पोहोचलेला आहे, त्या जाहीरनाम्याप्रमाणे आज आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत. या योजनेला 24 तास तुम्हाला जो आज काम सुरू केलं आहे, या भागासाठी साधारण 2.5 कोटी रुपयाचा खर्च अंदाजे आतापर्यंत आलेला आहे. ही टाकी मोठी झालेली आहे. टाकीमुळे आभार मानेल. टाकीच्यामुळे पाण्याचा स्रोत अति बळकट झालेला आहे. टाकी जर लांब असते प्रेशर मिळालं नसतं. टाकी जवळ झाल्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढलं आणि टाकी झाल्यामुळे तुमचंही प्रेशर वाढलं. पैसे द्या, दोन्ही प्रेशर चालू आहेत ना, पाण्याचे प्रेशर आणि तुमचंही प्रेशर. त्यामुळे त्यांचं काय पाय देणं घेणं असे काय संपून टाका आणि त्यांना जर पेमेंट झालं तर लोकांचा विश्वास अधिक होईल. महापालिकेला देणी आहेत मला माहिती आहे, महापालिकेचं येणंही भरपूर आहे. येणं जर बरोबर दिलं तर देणं सुद्धा सोयीचं होईल. त्यामुळे येणं जे काय असेल महापालिका थकीत रक्कम ते लोकांनी भरली पाहिजे. पाण्याची जी काय पावती आहे ती घेतली पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स भरला पाहिजे. आणि आज एक अतिशय चांगलं काम झालं.